माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला। बघा मी आज चण्याचे भजे चण्याच्या डाळीचे भजे बनवते। हे बघा भिजत टाकली होती मी आता 2-2.5 तासापूर्वी। हे बघा अशी भिजून गेली। हे बघा हे अशी थोडी घेतली मी, एक अशी वाटीभर ती भिजून घेतली। त्याच्यासाठी बघा काय काय घेते मी। हिरव्या मिरच्या घेतल्या, हे बघा 4 हिरव्या मिरच्या आहे, त्या अशा तोडून घेतले। आणि हा आल्याचा तुकडा, एवढा आल्याचा तुकडा घेतला होता तो, आणि कोथिंबीरीच्या काड्या, थोडंसं जिरं असं मी वाटण करण्यासाठी घेतलं आहे। त्या याच्यामध्ये टाकणार आहे मी। बघा मी तुम्हाला दाखवते। हे बघा सगळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। आता मी थोडंसं वाटून घेते, ही डाळ पण टाकते त्याच्यातच आणि सगळं एकत्र वाटून घेते बारीक असं, जाड मोठं म्हणजे असं एक खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही, असं मीडियम थोडंसं वाटून घेते। तुम्हाला दाखवते मी। बघा मी हे दळून घेतलं असं जाड मोठं। हे बघा असं जाड मोठं दळून घेतलं। काही डाळ तशीच आहे। आता मी त्याचे भजे बनवते। भजे बनवताना काय काय टाकते ते दाखवते तुम्हाला। थांबा मी थोडंसं हे करते। हे बघा मी एवढं मीठ घेतलं आहे, तुमच्या स्वादनुसार तुम्ही टाका, मी माझ्या पद्धतीने घेतलं आहे। आता थोडीशी हळद टाकते। हे बघा हळद टाकते थोडीशी, भजे कमी आहे ना म्हणून थोडीशी याची धण्याची पावडर टाकते। आणि हे बघा कोथिंबीर, मी याच्यात कोथिंबीरच्या काड्या दळलेल्या आहे। आता मी अखंड कोथिंबीर टाकणार आहे, म्हणजे पत्त्याच्या हे पाले। हे बघा कोथिंबीर दळून कापून ठेवली, कढीपत्त्याच्या 8-10 पानं घेऊन ते कापून ठेवले, आणि कांदा, हे सगळं टाकून मग मिक्स करून मग मी भजे बनवते। करून बघा खूप छान लागतं भजे वाटलेल्या डाळीचे। चला मी तुम्हाला पुढे हे बघा हे सगळं मी मिक्स करून घेते मी आता। असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं, बाकीचं काही टाकायची गरज नाही। हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तिखट आहेच त्याच्यात, थोडं मिक्स करून घेते मी। हे बघा मी ते भजे टाकायच्या आधी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडा तळून घेतला। मग आता मी भजे टाकणार आहे। भजे म्हणजे मी ते वडे बनवणार आहे, दाल वडे असताना ते बनवणार आहे। ते भजेच बोलते मी, पण दाल वडे असतात। भजे आणि दाल वडे सेम, फक्त आकार छोटा मोठा असतो, असं काही नसतं। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा। मी एकदम नवीन रेसिपी घेऊन येते आणि एकदम कमी वेळात बनणाऱ्या अशा रेसिपी आणते, मला सपोर्ट करा। हे बघा मी आता वडे टाकते याच्यात, वडे बनवते ते दाल वडे, ते दाखवते तुम्हाला। हे बघा मी वडे करून घेतले असे। हे बघा हे टाकते आता मी त्याच्यात तेलामध्ये। माझं काय होतं, कॅमेरा पकडायला कोणी राहत नाही ना, प्रॉब्लेम होऊन जातं मला थोडंसं। हे बघा हे असे वडे हातात घेऊन, तुम्ही तळ हातात घेऊन थापू शकता। माझ्याकडे एका हातात माझा कॅमेरा आहे ना, म्हणून मग मी असे तुम्हाला दाखवते। हे बघा असे थापायचे आणि असं तेलात सोडायचे। हे बघा हे असे, हे बघा असे सोडायचे, मग ते छान तळल्या जातात आणि एकदम असे कडक लागतात। डाळ अखंड ठेवली ना आपण थोडी, त्याच्यामुळे ते कडक लागतं, मस्त खायला खूप मजा येते। हे बघा परत मी दुसरा टाकते। गॅस मी कमी केलेला आहे, कमी तेलावर तळा, छान लागतील। मी ती तळणची कढई ठेवलेली लोखंडाची, म्हणून अशी दिसते। बघा आमच्या मंदिरात आवाज येतो आहे, अथर्वशीर्षेचं पाठ चालू आहे ना, म्हणून आवाज येतो। थोडं ॲडजस्ट करून घ्या आवाजात। तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही माझा, पण आता करते शूट मी, बाहेर ते आवाज चालला आहे ना। हे बघा आता यांना थोडं तळू देते मी, मग तुम्हाला दाखवते परत। हे बघा आता मी थोडे पलटी करून बघते त्यांना, तळून झाले का एक साईड। हे बघा थोडीशी लाल झाली, पलटी करते। हे बघा हे असं करा। हे बघा तळून असे फुलतात, ते खूप छान लागतात। हे माझ्या मोठ्या बहिणीची रेसिपी, ती भजे करते, सेम प्रोसिजर, फक्त ती भजे टाकते, मी वडे करते। खूप छान लागतात, करून बघा। असं तळायचं। लहान मुलांना हातात ठेवले ना तुम्ही, हिरवी मिरची कमी टाका, लहान मुलांच्या हातात तळून दिले ना, मग छान खातात ते त्यांचे मस्तपैकी। म्हणजे आपल्या घरी केलेले डोळ्यासमोर सगळी स्वच्छता असते, सगळं साफसफाईने करतो आपण, 10 वेळेस धुतो ती डाळ। मी 2-3 वेळेस धुवून आणि मग दळली, सारखे पलटी आलटी करून, आणि मग त्यांना चांगले तळून घेते मी आता।
हे बघा आता तळून झाले, मी काढून घेते त्यांना. हे बघा असे लाल किती छान गोल्डन कलर दिसतोय बघा त्यांचा. हे बघा खूप छान लागते, एकदम कुरकुरीत लागतात, तोंडाला स्वाद पण खूप येतो. तुम्ही एक वेळेस खाल्ले ना, असं एक खाल्ला का आपल्याला इच्छा नसली तर परत परत दुसरं उचलून खाल तुम्ही, असे छान लागतात ते. चला मी काढून घेते, मग दाखवते तुम्हाला. बघा या सर्व वडे खायला बघा किती छान दिसत आहे वडे. हे बघा कलर पण छान दिसतोय त्यांचा. हे बघा असे थापलेले भजे तुम्ही करू शकता, पण असे वडे केलेले छान. मी तळलेल्या मिरच्या तळून घेतल्या होत्या आधी. हे बघा तळलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता त्याच्याबरोबर खायचा, छान लागतं. तुम्हाला पाहिजे असेल तर सॉस पण टाकू शकता. मी दाखवते तुम्हाला इथे सॉस टाकून, मग छान सॉसबरोबर पण खा. थांबा मी 2 मिनटं दाखवते. या वडे खायला बघा माझे वडे, सॉस, तळलेल्या मिरच्या. हे बघा तळलेल्या मिरच्या पण आहे. वडे खायला या, वडे खायला आहे बघा. तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान दिसतं आहे बघा, कुरकुरीत एकदम. या खायला सॉसबरोबर खायला या. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मी असे नवीन नवीन रेसिपी आणत राहते, मला सपोर्ट करा. धन्यवाद.